मित्रांनो, मो पनवेलच्या मैदानामध्ये एक चांगली प्रेक्षणीय आपल्याला पेहरा बघायला भेटला. आपला बादल होता कामोठेचा आणि त्याच्यासोबत बिंजोरचा वेताज भाषा मथुर 1001. प्रत्येक जण वाट बघत असतो आणि प्रत्येकाला कुठं ना कुठेतरी पैरे भेटतात आणि एक चांगला पेहरा बघायला भेटला. चला दादाशी बोलूया. शेठ नमस्कार. नमस्कार. शेठ नाव सांगा ना तुमचं. प्रथमेश म्हात्रे. दादा आज एक आपल्याला चांगला पेहरा बघायला भेटला. कसं काय नियोजन झालेलं? नियोजन आमचा लई दिवसापासून होता, पण आमचा पण वही नव्हता बरोबर. आज झाला. लय बरं वाटला मला पळून त्याच्या. कसं काय स्पीड लागला गाडीला? गाडीला चांगला स्पीड लागला. ओके. मला तर वाटतं पब्लिकला आपला बादल पळाला. काय सांगाल? बादल पब्लिकला लईच पळाला दोन्ही साईडला. आणि आज मथुर सोबत एक चांगला फेरा म्हणजे प्रत्येक जण वाट बघत असतात. आता तुमच्या पोरांना माहित होतं का आज फेरा पडणार आहे? पहिले माहिती कोणलाच नव्हता. हा. काल समजला, रात्री लेट समजला पोरांना. पोरं अजून कमी आली, याची जास्त पोरं आली असती. हा का? दादा मथुर मध्ये पडल्याच्या नंतर एक वेगळाच आनंद असतो. तुमचा आनंद कसा आहे? आनंद आमचा लय आहे. लई इच्छा होती आमची पलाची. आज पळालो, चांगलं वाटतंय. दादा स्पीड बघता काय वाटतं, बिंजोड मध्ये आपल्याला एखादी गाडी खेळताना बघायला भेटेल का? बघू आता काय बोलतात ते. आपली इच्छा आहे करायची. नक्कीच दादा पैऱ्यामध्ये पडल्याच्या नंतर एक आनंद पण वेगळा असतं. आज बघतोय सगळी पोरं म्हणजे तुमची जी सवंगडी आहेत ना, आज थोडी कमी बघायला भेटतात. काय जवळचं मैदान आहे तरी पोरं नाही आली. नाही, पोराला माहिती पण नव्हता ना. लवकर आले बैल अड्ड्याला. ओके. चला दादाशी 2 मिनिटं बोलता. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना तुमचं. विघ्नेश विलास पावणेकर कामोठे. दादा काय सांगाल, आज एक चांगला प्रेक्षणीय फेरा बघायला भेटला. फेऱ्याचा स्पीड बघता काय वाटलं तुम्हाला? फेऱ्याचा अतिशय सुंदर असा स्पीड लागलेला. आमची खूप दिवस इच्छा होती का मथुरच्या घरात आमचा फेरा व्हावा. आज योगायोग घडले आणि आज बादलचा फेरा पडला. दादा प्रत्येक वेळीस म्हणजे आपण बघतोय की संपूर्ण आपली टीम असतं. कुठं ना कुठेतरी आपल्याला पण वाटतं की एखादा फेरा तरी पडावा किंवा शर्यत व्हावी, तेव्हा कुठं ना कुठेतरी आपला नंदी पण चर्चेत येईल. बादलचं सांगायचं झालं तर पब्लिकला एकदम चांगला पळतोय. आज पण चांगला पळाला. काय बोलाल? चांगला म्हणजे बैल घेतल्या तेव्हापासून पब्लिकला बोलतो, दोन्ही गांधी बैल पब्लिकला फिट पडतो. म्हणजे काय पैरे नाही लोक देत, त्यामुळं आम्ही नियोजन केलं मथुर सोबत फेरा मारता आणि आज फेरा मारून दाखवला. दादा फेऱ्याला पण समजलं असेल की बादल काय पळाते सगळ्यांना. आज काय अपेक्षा ठेवता बादलकडनं? कशा काय प्रकारची तयारी करणार तुम्ही? पैरे काय ज्या आपल्याला कॉल आपण त्याला बैल देऊ. लोकांनी आपल्याला बैल नाही दिले, आपण नाही लोकांसारखं करणार. बरोबर. ज्यांनी नाही दिले त्यांना मुंबईला देणार. 101% कुठं ना त्यांना कुठेतरी अशी मनस्थिती ठेवली ना, तर नक्कीच आपला नंदी आपल्या दावणीला लागतं. तसं बघायला गेलं तर तुमच्या दावणीला पाखऱ्या पण आहे इकडं. एक चांगली ओव्हरपेट वरनं खरेदी केली आणि आज कामोट्याचं नाव उंचावर नेते. काय सांगाल? काय आता पाखऱ्या पण चांगलाच बोलतो, बादल बी चांगला बोलतो. आता 5-6 आमची घरचीच गाडी आमची गुलाला झाली पाखरे आणि बादलवर. तर पाखरे जरा पायाला लागलेला त्यामुळं आता आमची आज पण घरचीच गाडी पळाली असते. दादा आज पोरांचा आनंद कसा आहे मथुर मध्ये पळाल्याच्या नंतर? पोरांचा आनंद खूप आहे. कालच पोरांना लेट समजलं, आम्ही कोणाला सांगला नव्हता का मथुर सोबत फेरा मारायचा आहे. काल जरा 11:30-11 वाजता समजलं, तर पोरं आज कमी झाल्यात तरी अजून पोरं येतील शर्यत मस्त. जमले. दादा मथुर बद्दल काय सांगाल? मथुर मुंबईचा बेताज बादशाह आहे. बघा शेवटी कसं असतं, उन्हाळा आहे तिथे, पावसाला आहे, कुठं ना कुठं तरी रात आहे तिथे, दिवस आहे, असं म्हणजे बॅड फेज चालू आहे. तरी पण आज आपल्याला कुठं ना कुठं तरी पैऱ्यामध्ये भेटला, फेऱ्याला भेटला. येणाऱ्या कालामध्ये कधी बिंजोड मध्ये आपल्याला पळताना बघायला भेटेल का पैऱ्यामध्ये? 101% आमचं नियोजन चालूच आहे. आम्ही एक गाडी आम्हाला करायची आहे, त्या टायमिंगला आम्ही मथुर आमच्या गालात काढू आणि शर्यत करू. मस्त. दादा पोरांबद्दल काय सांगाल? कारण का मला तर वाटतं जी आपली कामोट्याची टीम आहे ना, नेहमीच एकदम तत्पर असं तुमच्या मागे असतं. कुठं मोठी बिनजोड असू द्या किंवा शर्यती असू द्या, तुमच्या मागे ती 10-12 लोकांची टीम आणि त्या नंदीच्या मागे कमीत कमी 12-15 लोक असतात. काय सांगाल? नाही, पोरं सर्व असतातच. गोट्यावर पण असत नाही का शर्तीला ऑक्टोबर येतात. गोट्यावर पण कधी पण बघा 20-25 पोरं गोट्यावर बसलेली असतात. पोरांची मेहनत आहे म्हणून आज बैल एवढे वरती आलाय. दादा येणाऱ्या कालामध्ये कशा काय प्रकारे शर्यती करणार तुम्ही बादलच्या? याने बघा आम्ही पहिल्यापासून मोठ्या शर्ती करत आलो. बैल आमचा पलो नाही पलो आम्ही मोठ्या शर्ती करतो आणि याच्यानंतर पण आम्ही मोठ्या शर्ती करत येऊ. म्हणजे टॉप मध्ये आहे आणि टॉप मध्येच केलाय. 101%. दादा अशी मनस्थिती काय आहे? म्हणजे बघा प्रत्येक वेळेला आपल्याला असं वाटतं की कधी कधी आपण जमून शर्यती करू, पण मला तरी वाटतं तुम्ही नाव देता किंवा नाव फिरवता, अशा एकदम टॉपच्या शर्यती करता. काय उद्देश आहे तुमचा? आपण शक्यतो बॅनरवर सोडतो. आपल्याला मैदानात द्यायचं असलं आपण बॅनरवर शर्यत जमून येतो, कारण की मैदानात कोण जमवतोय कोण नाही जमवत त्याच्यावर आहे. दादा आज एक फेरा पडला, त्याच्यानंतर शर्यतीचं कसं काय तुमचं नियोजन आहे? शर्यती आहे, आता शर्यत जमते आमची. आधीच्या वायरवाल्याला आपण बैल दिलाय.
आता गाडी जमल बादलची. ओके, चालेल. तुम्हाला शुभेच्छा देतो आजच्या या फेऱ्यानंतर. मला तर वाटतं एक चर्चा देखील तुमच्या नंदीची होणार आहे. पाखऱ्या तर सर्वांना माहित होता आणि आपला बादल पण प्रत्येकाला माहित आहे, पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला चांगले पर्याय भेटतील. मथुरमध्ये पळाल्याच्या नंतर प्रत्येकाची कुठून कुठे चर्चा होतं, तुमची होणार आहे, तुम्हाला चांगले पर्याय भेटणार आहेत. काय बोलाल? 101% आम्हाला पहिलं तर भेटणार आहे, आम्हाला अपेक्षा आहे. कारण की मथुरमध्ये पळवा का बैलाचं नाव होतं. मथुरमध्ये पळो किंवा शर्ती करो, पहिल्याचं 101% नाव होतं. ते आम्ही आज पळून दाखवलं मथुरमध्ये. मस्त. प्रत्येकाची इच्छा असते, तुमची इच्छा लवकर पूर्ण झाली, काय सांगाल? लवकर म्हणजे आमचं खूप दिवस चाललेलं मथुर फेऱ्याला घ्यायचं, तर आज योगायोग जुळले आणि आज फेरा मारला. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. धन्यवाद.